तर शेतकरी बांधवांनो, आपण आज नाशिकच्या एकदम जवळचं गाव आहे, त्या गावामध्ये कॉलीफ्लावर म्हणजे फुलकोबीचा प्लॉट बघायला आलेलो आहोत. तर भाऊ, हे कोणचं गाव आहे? लालपडी गाव. लालपाडी नाशिकपासून छत्रपती संभाजीनगरला किती अंतरावर असेल जवळपास? ही 16-17 किलोमीटर. 16-17 किलोमीटर. तर ही जी हा जो एरिया आहे, चितेगाव असेल, दारणा सांगवी असेल, हा कोबी आणि फ्लावर मधला सगळ्यात प्रसिद्ध एरिया आहे, बरोबर? सगळ्यात जास्त कोबी फ्लावर रेग्युलर ह्याच परिसरात होते. मग आता आज मित्रांनो साधारणतः 22 मे ही वेळ आत्ताची आहे. टेम्परेचर गेल्या 2 दिवसापासून फक्त थोडं कमी झालेलं आहे. 37-38 डिग्री टेम्परेचर नाशिकचं आहे. परंतु गेला पूर्ण महिना नाशिकचं टेम्परेचर 40 पर्यंत होतं. या परिसरात पण 40 डिग्री. तर आता ही जी व्हरायटी लावलेली आहे, जो प्लॉट आपण बघत आहोत, किती क्षेत्राचा प्लॉट आहे हा सगळा? 10 गुंठ्याचा प्लॉट. 10 गुंठ्याचा प्लॉट आहे. ही कोणती व्हरायटी लावलेली तुम्ही? 370 लावलेले. 370 म्हणजे मैको कंपनी, बरोबर? हा, बरोबर. ही मैको कंपनीची 370 ह्या वर्षी लावण्याचं काय कारण? मागच्या वर्षी माहिती होती काही? हा, माहिती मागच्या वर्षी आपल्याकडे ट्रायल झाली होती तिच्यावाली. मैको कंपनीने ट्रायल घेतली होती. हा, आणि भरपूर पाऊस झालेला होता. त्याच्यावर शेजारी हिलपरीचा प्लॉट होता. बरोबर. हिलपरीचा प्लॉटवर टिपका आला, याच्यावर टिपका नाही आला. कारण मागच्या वर्षी 6 मे पासून पाऊस चालू झालेला होता. क्वालिटी एक नंबर होती फ्लॉवरची. पण म्हणजे असा एक गड्डा, म्हणजे फिनिशिंग एक नंबर होती. स्पॉट आल्यानंतर म्हणजे खराब नाही झाली, काहीच नाही. जसं हिलपरीला कसं वरून दांड्या लागतो, सडवा लागतो, तसं याचा काहीच प्रॉब्लेम नाही आला. तर मित्रांनो, म्हणजे ह्या शेतकरी बांधवांनी ह्या वर्षी जे कॉलीफ्लावर लावलं त्याचं कारण स्पष्ट होतं की त्यांनी मागच्या वर्षी 370 मैको या वरायची ट्रायल्स त्यांच्या इथे घेतलेली होती, म्हणून त्यांनी यावेळेस बिनधास्त लावली. यावेळेस काय केलं? बियाणं घेतलं का रोप लावलं? रोप लावलं होतं नर्सरीतून. बुकिंग होती अख्खी, पण भेटलं नाही ते. म्हणजे जेवढं भेटलं तेवढं 370 लावलं. 5000 काडी. 5000 काडी तुम्ही लावली. किती तारखेला लागवड केली? 25 मार्चला लागवड केली तुमच्या प्लॉटमध्ये. तुमची लागवड करण्याचं अंतर किती ठेवतो तुम्ही? दर फुटावर झाड लावतात? हा. दर चौरस फुटावर? 1.5 फुटावर. दर 1.5 चौरस फुटावर 4 झाड, बरोबर ना? तर मित्रांनो, यांची जी लागवड आहे उन्हाळ्यामधली, साधारणतः 1.5 फुटावर, दर 1.5 चौरस फुटावर ते झाडांची लागवड करतात. साधारणतः उन्हाळ्याच्या टेम्परेचरमध्ये तुम्ही ती 1.25 फुटावर जरी केली तरी चालेल, काही अडचण नाही. किती किलोचा गड्डा वाटतो या व्हरायटीचा आता तुम्हाला? 1 किलोचा गड्डा वाटतो. 800 ग्राम ते 1 किलो. 1 किलो पर्यंत गड्डा. हिलपरीपेक्षा वजन जास्त येईल. आता ही 55 दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे. रोप लागवड केल्यापासून 55 दिवस आज हिला परफेक्ट झाले. हार्वेस्टिंग चालू झालेली तुमची? हार्वेस्टिंग चालू झालेली. मग आता ही व्हरायटी शक्यतो उन्हाळ्यातल्या सगळ्या व्हरायटी शेतकरी बांधव झाकतात. पान टाकून सुतळीने झाकतात. तुम्ही तुमच्या परिसरात झाकतच नाही का? झाकत नाही. शक्यतो आहे असाच माल जागेवर. आता ही विक्री जागेवर करताय का नाशिक मार्केटला? नाशिक मार्केटला क्रेट मध्ये नेतात का कसं नेताय? ओझे बांधून नेतो नाशिक मार्केट. ओझे बांधून. किती? 10 नगांचं ओझं. 10 नगाचं ओझं. आता सरासरी 10 नगाच्या ओझ्याला काय बाजार चालू आहे? तरी आपली 15-16 रुपये इकती फ्लॉवर किलोला. मार्केटपेक्षा, म्हणजे दुसऱ्या फ्लॉवरपेक्षा ही फास्ट इकती. 20-30 रुपयानं फास्ट इकती. बरोबर. 60 दिवसाचा 55 दिवसाचा प्लॉट आहे. 10चं ओझं तुम्ही आता बाजारात नेऊ राहिले. 15 ते 16 रुपये साधारणतः बाजार तिला मिळू राहिलं प्रति किलोला. भाडं थोडं त्याला वेगळं जाऊ राहिलं. भाडं थोडं. आता ही व्हरायटी तुम्ही लावली. आता ते तर आपल्याला कळलं की 25 मार्चला तुम्ही ज्यावेळेस रोप लावलं त्याच्यानंतर आत्तापर्यंत उष्णता प्रचंड होती. या उष्णतेमध्ये ह्या व्हरायटीचा परफॉर्मन्स चांगला आहे, हा अनुभव तुमचा खरा आहे. आणि मागच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही लावली त्यावेळेस 6 मेला पाऊस चालू झाला होता. म्हणजे समजा ही व्हरायटी पुढच्या वर्षी परत 25 मार्चला लावली एखाद्या शेतकरी बांधवांनी आणि परत लवकर पाऊस चालू झाला तर पावसात पण ही त्या मानाने इतर व्हरायटीपेक्षा तग धरल. तग धरण, वजन वाढलं, झाडं होते पाऊस चालू झाले. याच्यापेक्षा थोडं झाड वाढतं. आता ही फ्लावर तुम्ही लावली, मग तणनाशकाचं काही नियोजन केलं होतं? नाशिक मारलं होतं. काय मारलं होतं? गोल टार्गा मारलं होतं. आता मला शेतकरी बांधवांनो, ही जी प्रॅक्टिस आहे गोल आणि टार्गाची, ही प्रॅक्टिस कुठलीही कंपनी किंवा कुठलाही दुकानदार तुम्हाला रिकमेंड करणार नाही, कारण ते कायद्याने रिकमेंड करणं चुकीचं आहे. पण शेतकरी बांधवांचा अनुभव काय तो आपण ऐकून घेऊ. तुम्ही फ्लावरची लागवड केल्यानंतर गोल आणि टार्गा कधी मारलं? 10 दिवसानंतर. म्हणजे फ्लावर रोपाची लागवड केली आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनी टार्गा आणि गोल मारलं. गोलचं प्रमाण पंपाला किती घेतलं होतं? 5 मिली घेतलं होतं. 5 मिली. आणि टार्गा 25 मिली. मारल्यानंतर फ्लावरला काही पिवळेपणा वगैरे काही जाणवलं रोपाला? काहीच नाही. शक्यतो मारताना म्हणजे थोडं हे झालं तर झाड, मग झाडं ओढूनच दिलं नाही. बरोबर. म्हणजे शेतकरी बांधवांनो, जरी फ्लावर मध्ये यांनी सांगितल्या त्या प्रमाणामध्ये ते दोनही तणनाशक चालतात,
तरी पण जितकं शक्य होईल तितकं ते झाडावर उडू द्यायचं नाही. हां, कारण जर ते तणनाशक तना करताय तर उगीच झाड भिजून काही अर्थ नाही. त्याच्यामुळे झाडावर शक्यतो उडवायचं नाही. थोडंफार उडलं तर काही नुकसान होत नाही. हा शेतकरी बांधवाचा अनुभव आहे. आणि अळी नियंत्रणाकरता काय विशेष कामं केली? अळीला कीटकनाशकांचे स्प्रे किती झाले अंदाजे सांगा? 3, 4, 5 अंदाजे मग 5-6 स्प्रे झाले. 6 स्प्रे. शेतकरी बांधवांनी टेम्परेचरमध्ये साधारणतः 6 ते 7 स्प्रे कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचे दिलेले आहे. पण मग काय वाटतं एकंदरीत पुढच्या वर्षी आता तुमच्याकडे भरपूर बाजारात पर्याय राहतील ना परत? हां, भरपूर. मग त्याच्यामधून कोणची निवडाल? मैकोची 370 निवडाल? हां, 370. पुढच्या वर्षी सगळ्यात प्लॉट जास्त 370 ला. तर मित्रांनो, हा शेतकरी बांधवाचा अनुभव आहे. शेतकरी बांधव ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस तो एकदम काळजीपूर्वक सांगतो, कारण त्यांनी ते लावलेलं असतं. तुमचा परिचय काय भाऊ पूर्ण? त्याच्यात असं आहे का आपले हिलपरी शेजारी प्लॉटमध्ये तिला कसं आहे, मवा आहे, पांढरी माशी जास्त अटॅक करते तिच्यावर, चिकटा आहे जास्त. तसं याच्यावर काहीच नाही प्रमाण जास्त. गड्ड्यावर सुगटन पाल्यावर एकदम हिरवीगार दिसते. मला लक्षात नाही आपण आपल्या शेतकरी बांधवांना तुमचा परिचय दिला का नाही, म्हणून पुन्हा एकदा विचारतो. तुमचं नाव काय भाऊ पूर्ण? योगेश चिंतामण ढाकणे. योगेश चिंतामण ढाकणे. तुम्ही प्रॉपर लालपाडीचे. तर योगेश भाऊ यांनी मागच्याही वर्षी ही व्हरायटी लावली. ह्याही वर्षी ही व्हरायटी त्यांनी मागच्या वर्षीचा अनुभव म्हणून पुन्हा एकदा लावली. तर आपल्या पुढं 2 वर्ष लगातार हे पीक करणाऱ्या शेतकरी बांधवाचा हा रेडी अनुभव आहे. कारण हा अनुभव घ्यायला आपल्याला 2 वर्ष उन्हात उभं राहून कष्ट करावे लागतात. तो भाऊने ऑलरेडी ते कष्ट करून आपल्यासमोर तो हे ज्ञान फुकट देऊ राहिला. नाही तर आजच्या काळामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही गेले तर फक्त शेतकरी बांधव एकमेव असा व्यक्ती आहे का जो त्याचं ज्ञान इतर शेतकरी बांधवांना मोफत देतो. नाहीतर हे ज्ञान जर आपण एखाद्या कंपनीच्या प्रतिनिधीकडून किंवा आपण एखाद्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये जर गेलो तर आपल्याला त्याच्याकरता पैसे अदा करावे लागतात. तर योगेश भाऊ, तुम्ही पुढच्या वर्षी 370 मैकोची लावाल? 100% लावणार. हिलपरी मी कोणत्याच व्हरायटी 370 100% तर कालावधी लक्षात ठेवा मित्रांनो. ह्या व्हरायटीचा जो कालावधी आहे, जर तुम्हाला कॉलीफ्लॉवर 1 फेब्रुवारीपासून 31 मार्चपर्यंत बियाणं टाकायचं असेल तर तुम्ही मैकोची 370 व्हरायटी टाकू शकतात. पण दुसरा विषय लक्षात ठेवा, कॉलीफ्लॉवर या पिकामध्ये कालावधी कधीच चुकवायचा नाही. कंपनी ज्या पद्धतीने कालावधी सेट करते त्याच्या 4-5 दिवस पुढं 4-5 दिवस मागं इथपर्यंत ठीक आहे. परंतु तुम्ही जर त्याची शिस्त तोडली आणि कालावधी जर चुकवला तर हाच परफॉर्मन्स आपल्याकरता दरवेळेस मिळेल असे नाही. योगेश भाऊ, तुम्ही इतकं चांगलं मार्गदर्शन आम्हाला केलं आणि हा एवढा चांगला प्लॉट आज तुमच्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना बघायला मिळाला, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. मित्रांनो, मैको 370 ही व्हरायटी जर तुम्हाला लागली पुढच्या वर्षी 1 फेब्रुवारीपासून 31 मार्च या कालावधीमध्ये 30 मार्च या कालावधीमध्ये लागवड जर तुम्हाला करायची असेल तर खाली नंबर येत आहे 9096245747. या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा. बियाणं घरपोच पाठवण्याची सुविधासुद्धा मिळेल तुम्हाला. आणि तसंच जे शेतकरी बांधव नाशिक जिल्ह्यातील असतील त्यांना नाशिकमध्ये कृषी विकास बीज भांडार या संस्थेमध्ये येऊन प्रत्यक्ष बियाणंसुद्धा खरेदी करता येईल. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. धन्यवाद.